पाठ क्रमांक 15 आळाशी या कवितेविषयी आपण माहिती पाहणार आहोत। या कवितेचे कवी हनुमंत चांगुळे यांचा परिचय आपण बघूया। 1977 त्यांचा जन्म आहे। प्रसिद्ध कवी व गीतकार शेती, निसर्ग, ग्रामीण भाग व शेतकरी हे त्यांच्या लेखनाचे आवडते विषय। विविध साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंक यासाठी कथा, कविता व ललित लेखन, अनेक चित्रपट व अल्बम यासाठी गीत लेखन याशिवाय त्यांचा काकडी हा कवितांचा अल्बम प्रसिद्ध आहे। त्यांच्या भेगा कविता साधताना हा काव्यसंग्रह प्रकाशित असून या काव्यसंग्रहाला आजपर्यंत एकूण 17 पुरस्कार प्राप्त झाले आहेत। आता खालच्या 4 ओळीमध्ये या कवितेची मध्यवर्ती कल्पना सांगितली आहे। मध्यवर्ती कल्पना म्हणजे काय, तर या पाठात नेमकं काय सांगितलंय ते थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगितलं असतं, सार दिला असतो। शेतकऱ्याच्या अपार कष्टातून नभाला पाजर फुटत आहे। त्यांच्या परिश्रमाला पावसाच्या रूपाने फळ मिळते। भरघोस पीक यावे म्हणून यासाठी शेतकरी पुन्हा पुन्हा रात्रदिवस चिखल पाण्यात राबत असतात। त्यामधून पिकणाऱ्या अन्नधान्यावर जगाचे पालन पोषण होत असते। त्यामुळे आपण शेतकऱ्यांशी कृतज्ञ राहिले पाहिजे हे या कवितेतून स्पष्ट केले आहे। प्रस्तुत कविता म्हणजे ही कविता बेगामुळीच्या साधताना या काव्यसंग्रहातून घेतली आहे। थोडक्यात या पाठामध्ये, या कवितेमध्ये शेतकऱ्याच्या जीवनाविषयीची माहिती या ठिकाणी कवीने सांगितलेली आहे। शेतकऱ्याचे जीवन हे कष्टमय असतं, त्रासदायक असतं आणि अशा या कष्टातून तो शेती पिकवत असतो। तेव्हा या पिकवलेल्या शेतीतून किंवा निर्माण केलेल्या धान्यातून संपूर्ण जगाचं पालन पोषण होतं। संपूर्ण जगाला तो अन्न निर्माण करून देतो आणि म्हणून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असं म्हटलं जातं। भारत हा शेतीप्रधान देश म्हणून गणला जातो आणि भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था एक शेतीवर येणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून आहे। किंवा भारतीय शेती ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हटलं जातं। म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेला सर्वात जास्त जर उत्पन्न कुठून मिळत असेल तर शेती या व्यवसायातून मिळतं। पण आपण पाहतो शेतकरी सतत शेतामध्ये राबत असतो, रात्रदिवस कष्ट करत असतो आणि त्याने जे धान्य निर्माण केलेलं आहे त्या निर्माण केलेल्या धान्याला मात्र बाजारामध्ये खर्चापेक्षा जास्त उत्पन्न होत नाही। खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, त्याच्या मालाला भाव कमी येतो किंवा पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नाही आणि म्हणून आपण पाहतो शेतकऱ्याचं जीवन हे सतत हालाकीत असतं, तारांबळीमध्ये असतं। तो सतत कष्ट करतो पण त्याच्या कष्टाला मोल पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही। याच गोष्टीचं या ठिकाणी कवीने वर्णन केलेलं आहे आणि हा शेतकरी संपूर्ण जगाला आम्ही निर्माण करून देतो, संपूर्ण जगाला जगवतो, संपूर्ण या समाजाची काळजी घेतो। पण त्या शेतकऱ्याविषयी आपल्या मनामध्ये कृतज्ञता असली पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला अन्न खायला मिळतं हे जाणीव आपल्या मनामध्ये असली पाहिजे। बघूया या कवितेमध्ये कवी आपण अगोदर पहिल्या 2 ओळी वाचूया। बा अनवली पायाचा ठसा मातीत उठतो, बाळावरल्या घामाचा पाडा नभाला फुटतो। तर या 2 ओळीमध्ये कवी म्हणतात की शेतकरी शेतामध्ये राबत असतो, कष्ट करत असतो, काम करत असतो, त्यावेळेस त्याच्या पायामध्ये चप्पल असत नाही किंवा वाहन असत नाही। बिना चपलीचा तो काम करतो। अनवाणी म्हणजे पायाचे पण नसताना हा शब्द घेऊन या। अनवाणी पायाचे पण नसताना, ठसा म्हणजे खुणा, ठसा म्हणजे खुणा, ठसा म्हणजे खुणा। बहार म्हणजे कपाळ, बहार म्हणजे कपाळ,
शेतात शेतकरी कष्ट करत असताना, राबत असताना तो विना चपलीचं काम करतो आणि शेतात काम करताना त्याच्या पायाला दसकटे असतील किंवा काही शेतीतील काही ढेकळं असतील ते त्याला रुतत असतात, पण तरी सुद्धा त्याची तो पर्वा न करता शेतामध्ये काम करतो. आणि मग हे अशा प्रकारचा शेतकरी शेतात राबतो आहे, शेतात राबतो आहे.